उपस्थित होताना पाहायला मिळेल. सगळ्याच मान्यवरांना आपण इन्व्हिटेशन दिलेलं आहे. सगळ्याच मान्यवरांना अग्रहाचं अगत्याचं निमंत्रण आपण पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं दिलेलं आहे. आता मॅचला आपण इथे सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना, पहिली मॅच इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. मुख्य पंचांचा इशारा देखील आपण पाहिलं तर येतोय. लेट्स प्ले डावाला होईल सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रथमेश गोसावी तो इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळेल. तर आघाडीचे बॅटर सचिन बर्गे, मयूर कारंडे. एबी ट्रॉफीचा शेवटचा दिवस सुपर 11. पहिला चेंडू आपण पाहिलं तर कव्हरला खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी सुरेख आहे. बॅकअप देखील चांगला पाहायला मिळतो आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव ती मात्र मैदानी येताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं आपण पाहिलं तर संघाचं खातं इथे मात्र उघडलं गेले. टीमचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. धावफलक धावेचा श्री गणेशा तो देखील आपण पाहिलं तर इथे होताना पाहायला मिळतोय. सचिन बर्गे, मयूर कारंडे ही जोडी आपण पाहिलं तर इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. सचिन बर्गे आपण पाहिलं तर गेली कित्येक वर्षे टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करताना पाहायला मिळतात. आज देखील आपण पाहिलं तर मातोश्री 11 हडपसर या संघाचं नेतृत्व करतायत. टीमचे कॅप्टन आहेत आणि विशेष करून आज आघाडीला सलामीला बॅटिंगसाठी मैदानी पाहायला मिळत आहेत. तर मयूर कारंडेला आपण पाहतोय. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर मयूर कारंडेचा ट्रेंड आपण सातत्यानं पाहिलेला आहे, जो भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि प्रचंड मॅन इन फॉर्म बॅटिंग करताना तो सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालेला आहे. प्रथमेश गोसावी आपण पाहिले तर इथे षटक क्रमांक पहिला हाताळतोय. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केला आहे. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहिलं तर चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंत एक सिंगल मैदानी येताना पाहायला मिळते. दोनही संघ आपण पाहिलं तर प्रचंड ताकदवान आहेत. दोन्ही टीमच्या स्टारकास्ट आपण पाहिलं तर अतिशय बलाढ्य टीम इथे आपल्याला पाहायला मिळतात. 6 षटकांचा सामना आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. टॉस पूर्वीचा आपण दोन्ही कॅप्टनने त्या प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केला आहे. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय निखिल वाघमारे गट्टू आणि तो देखील आपण पाहिले तर चेंडूला अडवताना पाहायला मिळेल. फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल मैदानी येते. आज सगळ्या मॅचेस 6 षटकांचे होणार आहेत. याच्या प्रत्येक टीमच्या कॅप्टन आणि संघ मालकांनी खेळाडूंनी नोंद घ्यावी. यावेळीचा चेंडू देखील आपण पाहिलं तर तिथे मात्र अडवलं गेलं आहे. थर्ड मॅनमध्ये एक सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस नाईटच्या सत्रामध्ये होणार आहेत. दिवस रात्र सत्रामध्ये आज खरं तर या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस तो देखील आपण सगळे सण संपन्न होताना पाहणार आहोत. मातोश्री 11 विरुद्ध श्रेयांक 11 चरोली भोसरी या दोन संघातील सुपर 11ची पहिली मॅच इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. प्रथमेश गोसावी पुन्हा एकदा यावेळीचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळला. चमेरीच्या समांतर हिरव्यागार ग्रासला गुदगुल्या करत चेंडू आपण पाहिलं तर अडवलं जाईल. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जायला आणि धावफलक आपण पाहिलं तर बनवलं गेलात. 5 चेंडू 5 धावा त्या देखील आपण इथे मैदानी पाहतोय. आक्रमण केली जात नाही. विशेषतः लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. एक शांत संयमी कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळलं जाते. दोन्ही संघात आपण पाहिले तर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रोफेशनल क्रिकेट खेळलेले खेळाडू पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू होता क्लीन बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. प्रथमेश गोसावीचा चेंडू थेट ईस्टर्नवरती वेध घेताना पाहायला मिळतो आणि मयूर कारंडेला परतताना पाहायला मिळेल. पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद. एकोणपन्नास टीम आपण पाहिलं तर आपल्या टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्यामध्ये रजिस्टर होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यापैकी जवळपास 44 संघांनी आपण पाहिलं तर स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे आणि 44 पैकी सुपर 11च्या 11 संघांना आज इथे आपण शेवटच्या अंतिम दिवसामध्ये खेळताना पाहणार आहोत. 11 टीम आपलं भविष्य आजमावताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि विशेष करून आपण पाहिलं तर मानाचे करंडक देखील आपण व्यासपीठावरती पाहू शकाल. एबी ट्रॉफी
या स्पर्धेच्या माध्यमातून चे करंडक आपण इथे पाहतोय आणि या संपूर्ण करंडकांचं सौजन्य देणारे आदरणीय अतुल उर्फ पिंटूभाऊ मांगडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं चषकांचं सौजन्य लाभलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस तथा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेला ट्रॉफींचं सौजन्य ते मात्र लाभलेलं आहे. यूट्यूब लाईव्हचं सौजन्य देणारे दानोरी नगरीचे SSC उद्योजक आदरणीय शांताराम बाबा खलसे यांचं देखील आम्ही मनापासून आभार आहोत. मॅन ऑफ द सिरीजचं सौजन्य देणारे महाराष्ट्र पोलीस प्रशांत गायकवाड साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार आहोत. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर अडवलं जाईल. तोपर्यंत एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे. फेकी सुरेखा बॅकअप थोडासा उशिरानं पाहायला मिळतो आणि पंच कळवतात. नो बॉल प्लस 2 धावा अतिरिक्त 3 धावा. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. धवपल आणि स्कोर कार्ड ते आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. बेस्ट फिल्डरचे सौजन्य देणारे आदरणीय प्रवीणजी पाठक साहेबांचं मनापासून आभार आहोत. पाण्याचं सौजन्य देणारे ऋषी चोरी सरांचं आम्ही मनापासून आभार आहोत. चला अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन पंचांचा निर्णय अंतिम असेल त्यामुळे विनंती केली जाईल टीमच्या सगळ्या खेळाडूंना पंच जो निर्णय देतील त्या निर्णयाचा सन्मान प्रत्येक खेळाडूला करावा लागेल. पंचांचं सौजन्य देणारे आदरणीय विशाल बंटी गायकवाड सर त्याचबरोबर कॉमेंटेटर समालोचकांचं सौजन्य देणारे आदरणीय सचिनदादा खांदवे बॉल स्पॉन्सर करणारे बॉलचं सौजन्य देणारे. तर इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहेत. कासिफ संगमला आपण पाहतोय फ्री बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळीचा चेंडू होता फ्री हिट वरती केला हल्ला. सचिन बर्गेंच्या बॅटमधून चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत सीमा पार चौकार. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय कासिफ संगमकडनं मैदान ते टाकला ते श्रेयांक 11 भोसरी चरोली टीमकडनं आपण पाहिलं तर तो इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सचिन बर्गेच्या बॅटमधून आपण पाहिलं तर इथे प्रचंड मोठं आक्रमण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते मात्र पाहायला मिळते. यावेळीचा चेंडूचा रिव्हर्सचा प्रयत्न केला तो बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकला जातोय. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर प्रथमेश गोसावीनं एक चांगली गोलंदाजी केली. अगदी टिचून मारा केला तिकीट मारा केला. पहिल्या 5 चेंडूवरती एक धाव खर्च केली. शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवली. यावेळीचा चेंडू होता पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट बॉल लागोपाठची निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर कासिफ संगमकडनं इथे मैदान ती टाकला. आता चौकार सरी खेळलाय फ्री हिट चेंडूवरती सचिन बर्गे यांनी परंतु बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू 2 डॉट बॉल ते देखील आपण इथे मैदान ती पाहतोय. या खेळपट्टीवरती विकेट होती. कासिफची गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावपल कोती इथे धावा देखील आपण पाहिले तर बनवले जात आहेत. 13 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. प्रथमेश माने जो मात्र बॅटिंगसाठी आपण पाहतो इन ॲक्शन. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं पाठवलाय टीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू मात्र चाल सीमा पार प्रथमेशच्या बॅटमधून आलाय. आजच्या शेवटच्या दिवसातील पहिला षटकार 6 धावा. प्रथमेश मानेनं आपण पाहिलं तर आजच्या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिला षटकार खेळण्याचा विक्रम त्यांना आपल्या नावावरती नोंदवलेला आहे. खरं तर अनेक विक्रम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलेत. अनेक रेकॉर्ड आपण पाहिलेले आहेत. गेली 5 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आपण सातत्यानं पाहतोय. विस्डम स्पोर्ट्स अकॅडमीचं मैदान होती. खरं तर पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील आणि ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना संधी देणारी अनेक प्रचंड मोठं व्यासपीठ निर्माण करून देणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. चेंडू अडवला गेलाय. मिडऑफचा क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल येईल.
षटक क्रमांक 2 मैदान ते संपलं जाईल. 10च्या सरासरीनं प्रथमतः बॅटिंग करत असताना मातोश्री 11 हडपसर संघानं बनवल्यात. एक गडी बाद 20 धावा त्या मात्र धावपलकोती आहेत. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. पहिली 2 षटकं आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेची इथे मैदान ती पाहिलेली आहेत. P1 आणि P2 या 2 षटकात आपण गोलंदाजांना देखील पाहिलं. प्रथमेश गोसावीला आपण पाहिलं, कासिफ संगमला आपण पाहिलं. विशेषतः दोनही गोलंदाजांनी अतिशय प्रभावित करणारी गोलंदाजी केली. कासिफला विकेट आले नाही, परंतु त्या षटकात 2 मोठे फटके पाहायला मिळाले. एक चौकार, एक षटकार. सचिन बर्गेंच्या बॅटमधून चौकार आला, तर प्रथमेश मानेने एक षटकार खेळत आक्रमक इरादे या दोनही बॅटरनं इथे प्रतिस्पर्धी संघाला आणि क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना दाखवलेले आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 20 धावा त्या मात्र धावपलकोत आहेत. तर षटक क्रमांक 3 करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क होती प्रथमेश गोसावी. तो देखील आपल्याला इथे आपला स्पेल पूर्ण करताना तो मात्र मैदान ती पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळतं. विकेट किपरकडे जातोय. पंच आपण पाहिले तर तिथे शुभम गाडे सर खेळवतात. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू येतोय. प्रथमेश आपण पाहिले तर थोडंसं शपल खेळण्याचा प्रयत्न करत होता. ऑफस्टिकचा तो बाहेर आला होता आणि ऑफस्टम्पच्या बाहेर अटॅक करण्याचा प्रयत्न प्रथमेश गोसावीचा आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. यावेळेचा चेंडूचा समोर फटका खेळलाय. मिड ऑफ डाऊन दी बॉल टेकन, व्हेरी गुड कॅच. झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज. धक्का क्रमांक 2 प्रथमेश माने झेलबाद. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर बबलू पाटील इथे आपण पाहिलं तर मैदानात आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. महाराष्ट्र पोलिसांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी गेली कित्येक वर्षे बबलू पाटील हे नाव देखील आपण सातत्यानं आपल्या पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्रभर, अगदी भारत देशभर आणि आखात देशांमध्ये देखील जाऊन ज्यांनी आपण पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि प्रोफेशनल क्रिकेट खेळलेलं आहे. आणि आज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आपल्या AB ट्रॉफीमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतात बबलू पाटील. पहिला चेंडू आणि तिथे क्लीन बॉल. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक 3 बबलू पाटील देखील आपण पाहिलं तर इथे बाद होत आहेत. अगदी शून्यावरती फलंदाज बबलू पाटील इथे मात्र बाद. थँक्यू. विकेट येताना पाहायला मिळते. बबलू पाटील देखील आपण पाहिले तर इथे बाद होताना पाहायला मिळतात. अगदी बबलू पाटील यांना देखील स्वतःवरती विश्वास बसत नाही की प्रथमेश गोसावीचा तो चेंडू बबलू पाटील यांच्या इष्ट उडून गेलाय आणि खरं तर तिथे विकेट येताना पाहायला मिळते. अगदी 3 विकेट आपण पाहिले तर गमावले जातात. बबलू पाटील एकच चेंडू खेळले आणि इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतात. थोडेसे निराश चरूस आहेत, थोडेसे नाराज चरू आहेत, परंतु इथे त्या प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा खरं तर संघनायक सचिन बर्गे आणि टीमला बबलू पाटील यांच्याकडनं देखील होती, परंतु थोडेसे नाराज सुरू होताना पाहायला मिळतात. तर न्यू बॅटर संकेत गुजर, संकेत भुजबळ मला वाटते बॅटिंगसाठी मैदानात येत आहेत. इथे आपल्याला बॅटिंग करताना तो देखील मैदानात पाहायला मिळेल. मूर्तीनं लहान आहे, कीर्तीनं महान आहे. अगदी मला वाटते उभरता उदयोन्मुख नवोदित खेळाडू म्हणून संकेत भुजबळची ख्याती या स्पर्धेच्या निमित्तानं. हॅलो, प्लेयरनी अंपायरला प्लीज काही सांगायचं नाही आहे. ते टायमिंग काही पण असू दे, प्लेयरनी कृपया अंपायरला काही सांगायचं नाही आहे. अंपायर हे सुज्ञ आहेत, अंपायरना माहिती आहे काय करायचं आहे आणि काय नाही आहे. ते कृपया प्लेयर्सनी अंपायरवर दबाव टाकू नये. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिले तर इथे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. संकेत भुजबळ देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात.
तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज इथे आपण पाहतोय प्रथमेश गोसावी षटक क्रमांक 3 मध्ये. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर स्टेअर केला, हळूवारपणे खेळून काढलाय. खरं तर एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आता संकेत करणं गरजेचं आहे. सचिन बर्गेंच्या सोबतीला पार्टनरशिप भागीदारी करावी लागेल, इनिंगला बिल्डअप करावं लागेल, डावाला पुढे घेऊन इथे मात्र चावा लागेल. एकेरी दुहेरी धावांबरोबर षटकार चौकार देखील खेळावं लागतील. चांगल्या चेंडूंना सन्मान देत खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेत आपण पाहिलं तर इथे संघासाठी प्रचंड मोठं टार्गेट आणि एक चांगलं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर चांगलं धावांचं लक्ष मात्र उभं करावं लागेल टीम मातोश्री 11 संघाला. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जाताना पाहायला मिळतोय. बॉल थोडंसं उसळताना पाहायला मिळतोय. सचिन बर्गेंचा प्रयत्न होता कव्हर ड्राईव्ह करण्याचा, चेंडू आपण पाहिलं तर खेळून काढण्याचा, परंतु तिथे बॉल आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळी घेतोय आणि तिथे बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. आत्तापर्यंत एकही धाव आली नाही. प्रथमेश गोसावी काय कमालीचे षटक हाताळतोय, 2 विकेट मिळवल्यात आणि तिथे आपण पाहिलं तर 3 डॉट बॉल आलेत. यावेळीचा चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये संकेतच्या बॅटमधून एक धाव आपण पाहिलेला आहे. तदनंतर सचिन बर्गे यांच्या बॅटमधून देखील एक धाव येईल आणि या षटकात 2 धावा आल्यात. धावफलक आणि स्कोर कार्ड ते आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. 22 रन 22 धावा त्या मात्र धावफलक बनवल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 गडी बाद 22 धावा. सुरुवातीला आपण पाहिलं तर टॉप ऑर्डरमधील महत्त्वाचे 3 बॅटर आपल्याला इथे बाद होताना पाहायला मिळतात. आघाडीला आलेले मयूर कारंडे बाद झालेत. त्यानंतर आलेले प्रथमेश माने यांची देखील विकेट आपण मैदानी पाहिली आणि तदनंतर आता बबलू पाटील ते देखील आपल्याला इथे डगआउटकडे परतताना पाहायला मिळालेले आहेत. 3 गडी बाद 22 धावा. षटक क्रमांक 3 संपले तर 4थ्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी गोलंदाज इथे मात्र सज्ज होतोय. संघनायक विजय खडके तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. प्रथमेश गोसावीनं काय कमालीची गोलंदाजी केली. आपला स्पेल पूर्ण करत 2 षटकं हाताळत फक्त 7 धावा खर्च करत 3 विकेट मिळवल्यात आणि 3.50च्या इकॉनॉमीनं त्यानं कमालीची गोलंदाजी या विकेटवरती आणि खेळपट्टीवरती केलेला आहे. पहिला चेंडू विजय खडकेचा आपण पाहतोय. पंच कळवतात व्हाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव येते, आउटसाइड द ऑफ स्टंप एक अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जातोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर या मॅचमधील पहिला व्हाईट बॉल तो मात्र मैदानात टाकला गेलाय आणि धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलक होत्यात. एक नो बॉल आला होता कासिफच्या षटकामध्ये, परंतु पहिला व्हाईट बॉल हा षटक क्रमांक 4 मध्ये जो विजय खडकेकडनं आपण पाहिलाय. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय मिड ऑफच्या टोक्यावरतून डीप लॉंग ऑफला. सचिन बर्गे यांच्या बॅटमधून आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा जबरदस्त फटका, सीमा पार चौकार. थँक्यू. सचिन बर्गे आपण पाहिलं तर वैयक्तिक 14 धावसंख्येवरती बॅटिंग करतात. टीमची धावसंख्या 27. या फटक्यांची खासियत आपण सातत्याने सचिन बर्गेंकडनं पाहिलेलं आहे. फुलटॉस चेंडूला स्टेप आउट होतात, मिड ऑफच्या डोक्यावरतून खेळतात, मिड ऑनच्या डोक्यावरतून खेळतात आणि प्रॉपर टायमिंग तो मात्र फार महत्त्वाचा ठरतो. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न, सेल मात्र सुटला गेलाय. विजय खडके आपण पाहिलं तर तिथे आक्रोश करताना पाहायला मिळतोय. कासिफ संगमकडनं छोट्या छोट्या चुका त्या इथे मात्र मैदानी होताना पाहायला मिळतात. सचिन बर्गेंचा सुटलेला सेल, सचिन बर्गेंना मिळालेलं जीवनदान कित्येक वेळा कित्येक स्पर्धेमध्ये कित्येक टुर्नामेंटमध्ये आपण घातक ठरताना ते मात्र पाहिलेलं आहे. आज या मॅचमध्ये सचिन बर्गेंना मिळालेलं जीवनदान ते देखील किती घातक ठरेल ते देखील आपण या मैदानी पाहणार आहोत. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय चुका टाळावं लागतात, चुका सुधारावं लागतात. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. तुमची एक चुकी प्रतिस्पर्धी संघाचं विजयाचं एक नवं पाऊल ठरतं. परंतु आज विजय खडकेच्या गोलंदाजीवरती कासिफनं सोडलेला सेल आणि सचिन बर्गेंना मिळालेलं जीवनदान किती घातक ठरेल ते देखील पाहणार आहोत. यावेळीचा चेंडूचा फटका बसलाय संकेतच्या बॅटचं टॉप एज. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, आविष्कार दातेनं टिपलाय सेल, विकेटचं होईल पतन. फलंदाज संकेत भुजबळ इथे मात्र बाद.
विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिले तर बाद होताना पाहायला मिळतो आणि बॅटिंगसाठी न्यू बॅटर नवीन फलंदाज अमर गोरे अर्थात सोन्या गोरे आपण पाहिले तर इथे आपल्याला बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. विजय खडके चौथ्या क्रमांकाचे षटक आपल्याला इथे मात्र करताना पाहायला मिळतो आणि इथे कमबॅक केलंय. पुनरागमन देखील आपण पाहिलं तर त्यानं या षटकामध्ये केलेलं आहे. एक चौकार सुरू केला आहे सचिन बर्गे यांनी, परंतु त्यानंतर तो पुन्हा एकदा मॅचमध्ये पुनरागमन कमबॅक तो मात्र इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. सचिन बर्गे आणि अमर गोरे ही जोडी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. हेबी ट्रॉफीचा आजचा शेवटचा दिवस सुपर 11चा थरार. यावेळीचा चेंडू होता अमर गोरेच्या बॅटमधून टेकन. व्हेरी गुड कॅच. आविष्कार दातेनं टिपला एक सुंदर अप्रतिम झेल. नाईस स्कॉट. या स्पर्धेतील एक अप्रतिम झेलची नोंद तो मात्र करताना पाहायला मिळतोय. कॅच ऑफ द मॅच आजच्या दिवसातील एक सुंदर झेल इथे आपण पाहिले तर टिपलाय आविष्कार दातेनं आणि परतावा लागेल अमर गोरे अर्थात सोन्या गोरे बॅक टू दी पवेलियन. इथे देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एक चांगली कामगिरी होत असताना अमर गोरेचा टिपलेला एक सुंदर झेल आविष्कार दातेकडनं आपण पाहतोय. आविष्कारचे जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. अशा प्रकारचे झेल आपण पाहिले तर टिपले जात नाही तर हाताला चिटकले जातात, परंतु काय कमालीचा झेल त्यानं टिपलेला आहे. खरं तर त्याची झेल घेण्याची जी काही मुवमेंट होती किंवा जी पकड होती ना ती अतिशय वेगळी होती. कारण का चेंडू जर हातातनं सटकला असता तर थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार पाहायला मिळाला असता, परंतु आविष्कारचं कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत बारीक नजर होती चेंडूवरती आणि एक सुंदर झेल त्यानं टिपलाय. यावेळीचा चेंडू होता सूरज गायकवाड आपण पाहिले तर बॅटिंगसाठी मैदानात दाखल होत आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील खेळाडू आहेत. याही खेळाडूंना आपण पाहिले तर अल्पावधीतच कमी कालावधीमध्ये आपल्या नावाचा डंका पुणे जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेला आहे आणि तो इथे बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. सचिन बर्गेंच्या नेतृत्वाखाली सूरज गायकवाडला आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 29. 29 रन. षटक क्रमांक सुरू आहे मैदान होती 4थ्या क्रमांकाचं. 6 षटकांचा सामना आहे. 36 चेंडूंचं एक डाव देखील आपण पाहणार आहोत. किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल, किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल. यावेळीचा चेंडू होता सचिन बर्गे आपण पाहिलं तर कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतात. एका बाजूला एक बाजू सचिन बर्गेनं लावून धरलेला आहे. विशेषतः खेळपट्टीवरती तळ टोकलाय, तंबू टोकलाय. एका बाजूनं धावा बनवण्याचा प्रयत्न सचिन बर्गे अगदी सुरुवातीला आघाडीला सलामीला आल्यापासून मैदानात करतात, परंतु दुसऱ्या बाजूनं त्यांना एका बॅटरची प्रचंड मोठी साथ इथे आपल्याला लाभताना पाहायला मिळत नाही. छोटीखानी पार्टनरशिप होते आणि लगेच बॅटर आपल्याला बाद होताना पाहायला मिळतात किंवा एका पाठोपाठ एक धक्के ते देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर बॅटिंग करणारी टीम मातोश्री 11 हडपसर संघ थोडासा अडचणींचा संकटांचा सामना तो मात्र करताना पाहायला मिळतोय, परंतु श्रेयांक 11 चरोली भोसरी या टीमचं प्रचंड कौतुक करावं लागेल. त्यांच्या गोलंदाजांनी केलेली कामगिरी अतिशय कमालीची ठरलेली आहे. पलीकडे नेटमध्ये जर टेनिस बॉल क्रिकेटचे जे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते जर कोणी प्रॅक्टिस करत असेल तर त्यांना आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे, तिथे नेटमध्ये कोणी प्रॅक्टिस करू नका. ही विनंती आयोजक कमिटीच्या वतीनं आपल्याला केली जाते. थोडं सहकार्य करा. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू आपण पाहिलं तर अडवलं चालेल तोपर्यंत एक सिंगल येते. सचिन बर्गे यांच्या बॅटमधून या प्रकारचे फटके आपण सातत्यानं पाहिलेले आहेत. पॅडल स्वीपचे फटके आपण पाहिलेत. विशेषतः रिव्हरचे फटके आपण पाहिलेले आहेत. फ्रंट फुटवरती येत मिड ऑन मिड ऑफच्या डोक्यावरतून खेळलेले फटके देखील आपण पाहिलेत. स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅनमध्ये देखील एक आगळ्या वेगळ्या धाटणीचे फटके सचिन बर्गे सातत्यानं खेळत असतात आणि खरं तर त्यांची बॅटिंग सातत्यानं क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळते. सूरज गायकवाडच्या बॅटमधून आलाय कडक बेधडक षटकार.
थँक्यू. या वेळचा चेंडू देखील आपण पाहिले तर इथे खेळलाय कासिफचा चेंडू. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. खरं तर श्रेयांक 11 चरोली भोसरी संघाचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी आपण पाहिलं तर आतापर्यंत जमेची बाजू ठरलेलं आहे. काय कमालीचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी देखील आपण इथे मैदानी पाहिलेलं आहे. सूरज गायकवाडनं षटकार टोकला परंतु अक्षरशः बॅटचा दांडा तिथे तुटला, परंतु काय कमालीचा फटका सूरजच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. त्यानंतर एक सुंदर ड्राईव्ह देखील आपण पाहिलं, त्यावरती एक सिंगल येते, स्ट्राईक रोटेट होते. सचिन बर्गे इथे आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळत आहेत. यावेळचा चेंडूचा फटका देखील आपण पाहिलं तर खेळाय क्षेत्ररक्षक तैनात आहे. आविष्कार दाते, सूरज कोरम, प्रथमेश गोसावी, प्रदीप नैनीत, राजेश पवार, कासिफ संगम, निखिल वाघमारे या खेळाडूंनी आज केलेली क्षेत्ररक्षण खरं तर या टीमची जमेची बाजू ठरलेलं आहे. फक्त एकमेव कासिफने सचिन बर्गेंचा सोडलेला झेल वगळता या मॅचमध्ये आत्तापर्यंत त्या संघाची कामगिरी अतिशय दमदार ठरलेली आहे. आदरणीय भरतदादा टिंगरे, पुणे जिल्हा टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष, दादांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे आणि स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे स्वागत. सूरज गायकवाडच्या बॅटमधून आलाय खणखणीत षटकार. थँक्यू, धन्यवाद. डीचे 45वा धावफलकोती बनवला गेलात. 45 रन. सूरज गायकवाड देखील प्रतिस्पर्धी संघाला दाखवून देतोय, मी देखील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून सकाळच्या थंडीमध्ये इतका दूरवरचा प्रवास करत इथपर्यंत का आलोय त्याचं प्रात्यक्षिक त्यानं या मैदानात दाखवलेलं आहे. जबरदस्त फटके खेळलेत आणि इथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टीप लॉंग आपला टिपला जेल. सूरज गायकवाडला परतावा लागेल. बिग विकेट गॉन, मोठा मासा गाला. सूरज गायकवाड बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिले तर साहिल पवारला आपण इथे मैदानी पाहणार आहोत. बॅटिंगसाठी तो मैदानात आलाय. उभरता उदयोन्मुख नवोदित सितारा आहे. यंग टॅलेंट आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. विशेषतः सचिन बर्गेंचं आज कौतुक करावं लागेल. त्यांनी उभरत्या खेळाडूंना सुपर 11च्या नॉकआउट मॅचमध्ये संधी दिलेला आहे आणि प्लेइंग 11मध्ये त्या खेळाडूंना सहभागी केले आणि खरं तर तेच खेळाडू आज या मॅचमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतात आणि या संघाला तारतात का ते देखील आपण पाहणार आहोत. 5 ओव्हर संपल्यात. 45 धावा. तर शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाज प्रदीप नैनीत, डॉन. पहिला चेंडू आणि त्या चेंडूवरती मिळेल विकेट, बडी विकेट आणि खरं तर सचिन बर्गे यांना परतावा लागेल. प्रदीप नैनी त्यांचा आक्रोश सांगतोय. सचिन बर्गेंची विकेट मिळवली आणि तिथे सचिन बर्गेंना परतावा लागेल. फलंदाज बाद. वैयक्तिक 18 धावसंख्येवरती सचिन बर्गे आपल्याला बाद होताना पाहायला मिळते. त्यांची जागा भरून काढण्यासाठी परशुराम जगदाळे न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. साहिल पवारच्या साथीला सोबतीला शेवटच्या षटकात बॅटिंग करताना पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि त्या चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट उभं केलं जाईल, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल ते देखील आपण मैदानात पाहणार आहोत. प्रदीप नैनीत, डॉन, महाराष्ट्र पोलीस इथे गोलंदाजीच्या मार्कवरती.
यावेळीचा चेंडू होता परशुराम जगदाळेसाठी. फुल टॉस चेंडू अगदी बॅटवरती मिडल ऑफ द बॅट तो करू शकला नाही. पंच अमर साठे सर कळवतात लेग बायच्या रूपाने एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपल कोती इथे आपण पाहिलं तर बनवलं गेलात 46 रन 46 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. पुणे जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आज खरं तर या मैदानात खेळताना पाहायला मिळतील. उभरते सितारे खेळताना पाहायला मिळतील. नवोदित खेळाडूंना देखील आपण पाहणार आहोत. प्रोफेशनल क्रिकेटर या पुणे जिल्ह्याचं नाव ज्यांनी क्रिकेटच्या पटलावरती झळकवलं त्याही खेळाडूंना आपण या मैदानात पाहणार आहोत. व्हाईट बॉल एक खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात प्रदीप नैनी त्यांच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय. 47वा धावपल कोते आहेत. शेवटचे षटक सुरू आहेत. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक देखील आज आपण पाहिलं तर एबी ट्रॉफीचा मनमुरादपणे आनंद ते मात्र घेताना पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका केला आहे साहिलच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न परंतु तिथे मैदान ते नकार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आपण पाहिले तर बनवलं गेलात 48वा धावपल कोते आहेत. षटक क्रमांक 5वं शेवट 6व्या क्रमांकाचं शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रदीप नैनी अर्थात डॉन इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतात. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू आपण पाहतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये केतनबाई शहा यांनी आपण पाहिलं तर फ्री ऑफ कॉस्ट या स्पर्धेला पुरस्कृत केलेला आहे. स्पॉन्सरशिप दिलेला आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार आहोत. आणि खरं तर सिक्सर सुप्रीमोच्या चेंडूवरती या स्पर्धेनं खरं तर एक वेगळी उंची गाठलेली आहे यात तीळ मात्र शंका नाही. काल आपण पाहिलं राजू पाटेनं 5 चेंडूवरती 5 षटका ठोकले. सगळे नवीन चेंडू होते आणि प्रत्येक नवीन चेंडूवरती तो षटकार ठोकत होता आणि 6 चेंडू 27ची मॅच त्यांना आपल्या संघाला जिंकून दिली आणि तदनंतर सुपर 11 गाठली. यावेळीचा चेंडू होता प्रदीप नैनी टॉन यांचा आणि तो देखील आपण पाहिले तर इथे मैदानावरती डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर इथे मैदानात येताना पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक ते देखील आपण पाहिले तर इथे मात्र केलं आहे. गोलंदाज देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय समोरच्या बाजूला टीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या जवळ चेंडू मात्र अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख आहे. काय कमालीची क्षेत्ररक्षण करत आज श्रेयांक 11 चरोली भोसरी टीमकडनं आपण पाहिलेलं आहे आणि तिथे देखील आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत. आणि टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. शुभम गाडे सर आपण पाहिलं तर तिथे रनआउटसाठी मागणी करतायत. थर्ड अंपायरकडे टेक्नॉलॉजीचा वापर इथे आपण पाहिलं केला. तो टी व्ही अंपायर अक्षय निर्मळ सर इथे आपल्याला आता बिझी होताना पाहायला मिळतील. तिसरे पंच काय निर्णय कळवतील ते देखील आपण पाहणार आहोत. धावा देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केलेला आहेत शेवटच्या चेंडूवरती. परंतु किती धावा आणि फलंदाज सेफ आहे की धावबाद ते देखील आपण इथे मात्र पाहणार आहोत. एबी ट्रॉफी इथे आपण पाहिलं तर या स्पर्धेचं नियोजन आयोजन आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. सगळ्या आयोजकांचं आम्ही कौतुक करणार आहोत कारण का त्यांनी ही क्रिकेटची स्पर्धा नॉट आऊट टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचाने कळवले नॉट आऊट आणि तिसऱ्या धावेला फलंदाज 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि 4थ्या धावेला फलंदाज रनआउट आहे. आत्ताच्या 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. अर्धशतक पूर्ण होते. 51 धावा इथे आपण पाहिलं तर बनवलं गेल्यात मातोश्री 11 हडपसर संघानं 36 चेंडूमध्ये तर विजयासाठी टार्गेट सेट केले 36 चेंडू आणि बनवायच्या 52 धावा.
थँक्यू. धन्यवाद DC. आपण पाहतो या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सचिन राठोड यांचे या ठिकाणी आपण होते. सचिन भाऊंचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. सगळेच आयोजक मंडळी आपण पाहिलं तर या स्पर्धेचं अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन करण्यामध्ये प्रत्येकाचा मोलाचा खारीचा आणि सिंहाचा वाटा राहिलेला आहे. विशेषतः भरतदादा टिंगरे आपण पाहतोय, आशिषदादा मार्नेंना आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर नितेश उर्फ बंटीदादा कवडे महाराष्ट्र पोलीस, त्याचबरोबर सचिन भाऊ राठोड देखील आहेत, सचिनदादा खांदवे आहेत, चंद्रशेखरदादा मोरे आहेत, विशाल अर्थात बंटी गायकवाड सर आहेत, अमित तापकीर सर आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर ऋषी चोरी सर आहेत, विकीबाई खैराळ आहेत. या सगळ्याच आयोजकांचं आम्ही मनपूर्वक मनापासून हार्दिक आभारी आहोत. या सगळ्यांनीच AB ट्रॉफीचं अतिशय भव्य दिव्य अतिशय दमदार आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज खरं तर या स्पर्धेचे शेवटचा अंतिम दिवस सांगता 16 तो मात्र या स्पर्धेचा आपल्याला इथे मात्र मैदानी पाहायला मिळतोय. चला बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर मैदानी दाखल करूयात. श्रेयांक 11 चरोली भोसरी टीमकडनं सलामीचे आघाडीचे बॅटर आपल्याला इथे मैदानी दाखल होताना पाहायला मिळतील. दोनही फलंदाज आपण पाहिलं तर मैदानी येतात बॅटिंगसाठी. एका बाजूला आपण पाहिलं तर निखिल वाघमारे गट्टू आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर दिलीप वर्मा ही जोडी आपण पाहिलं तर सलामीला आघाडीला बॅटिंगसाठी मैदानी होईल दाखल. तर पहिलं षटक करण्यासाठी मातृस 11 कडनं गोलंदाज तो देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळेल. ऑफिशियली अंपायर पोहोचलेत. 36 चेंडू 52 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे सहकारी समालोचक मित्र. यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकूयात पुणेरीचा एक गोड सुमधुर आवाज आदरणीय शैलेश नेवंगणे सरांना. धन्यवाद उत्तम सर. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर बरोबर 50 धावा झाल्यात, 51 धावा झाल्यात, 52 धावा इथे विजयासाठी आहेत आणि तो विजय इथे साध्य केला जाईल की नाही याची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे. पहिला डाव अगदी अप्रतिम अशी गोलंदाजी प्रामुख्याने प्रथमेश गोसावी जे प्रत्येक गोलंदाजांनी केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी. अंतिम षटकात देखील प्रदीप नैनित यांनी केलेला अचूक टप्प्यावरचा योग्य तो मारा आणि त्याचमुळे 51 धावेंवरती संपूर्ण संघाला रोखण्यामध्ये यश मिळालं आणि त्यानंतर 52 धावेंचा पाठलागाला इथे सुरुवात केली जाईल. इन फॉर्म बॅटर दोन्ही बॅटर जर आपण पाहिले तर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय दिलीप वर्मा उर्फ जड्डू, तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय निखिल वाघमारे. तर गोलंदाजी मार्कवरती अंकित इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला इथे होते सुरुवात. पहिला चेंडू लोअर फुल टॉस मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय सीमारेषा पार. चेसिंगला इथे होते सुरुवात. चेंडू जातोय 4-4-4 चौकार. चार धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ करण्यात येतोय. धावसंख्येला इथे सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा मोठा प्रहार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकारा पाठोपाठ येतोय 6-6-6-6 षटकार. काय इथे सुरुवात केली आहे. धूम धडाका ब्लॉकबस्टर सिनेमाला इथे सुरुवात केली आहे. अंकित यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय. दोन्ही चेंडूंचा जर विचार केला तर लोअर फुल टॉस आणि त्याला फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न दिलीप वर्मा यांचा यशस्वी देखील होतोय. पुढचा चेंडू इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सचिन बर्गे टिपतोय झेल. दिलीप वर्मा पहिल्या बॅटरचा संपलाय खेळ. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा झाल्यात, परंतु ज्या 10 धावा ज्या बॅटरच्या बॅटमधून आल्या दिलीप वर्मा त्या ठिकाणी झेलबाद होत आहेत. एक मोठा धक्का नक्कीच इथे बसला असेल, परंतु फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे या संघाकडे देखील. नवीन बॅटर दिलीप वर्मा यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते राजेश पवार. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा अंकित यांनी खर्च केल्या, परंतु त्यानंतरचं जे कमबॅक आहे बघा, बबलू पाटील त्या ठिकाणी काहीसा कानमंत्र देत आहेत, काहीशी चर्चा गोलंदाजाबरोबर करतायत. चला थोडंसं वेळेचं भान असू द्या, वेळ महत्त्वाची. आपल्याला मॅच सुरू झाल्यानंतरचा वेळ इथे फार महत्त्वाचा आहे. काहीसा कानमंत्र दिलाय, पाहूया कशा पद्धतीने इथे चेंडू हाताळला जाईल. पुढचा चेंडू अंकित यांचा राजेशसाठी. इथे देखील बिग हिट आल्या आल्या चेंडूला फेकून दिलाय, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार येतोय राजेश पवारचा पॉवरफुल फटका, षटकार, 6 धावा. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा 1 बाद 16, 16 रन्स, लॉस ऑफ 1. पुढचा चेंडू. इथे देखील स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय, परंतु सुरुवात तर अगदी दमदार केली आहे. जो बॅटर येईल तो बॅटर इथे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळाला आहे. निखिल वाघमारे अजूनही नॉन स्ट्राईकला आहे, परंतु स्ट्राईकला जो बॅटर येईल त्या बॅटरने इथे मोठा फटका खेळला, त्याचमुळे धावसंख्या इथे 16 होते. पहिलं षटक सुरू आहे, 52 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुन्हा एकदा काहीसा शफल झाला, कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला जाईल, चेंडू अडवलाय, फेकी होतीये, त्या दरम्यान 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली आहे. प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा देखील चांगला आहे, अतिरिक्त धाव खर्च झाली हरकत नाही, परंतु डायरेक्ट हिट झाला असता तर बॅटर बादही झाला असता. जर आणि तर 2 धावा मिळतील, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. आपण पाहतोय AB ट्रॉफी पुणे जिल्हा अंतर्गत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. एक सुंदर आणि देखणं आयोजन नियोजन. गेली 4 दिवस आपण ही स्पर्धा संपन्न होताना पाहिली. आजचा 5वा दिवस आणि शेवटचा अंतिम दिवस. दिवस रात्र ही स्पर्धा आजचा दिवस संपन्न होणार आहे. काही मॅचेस आपण सनलाईटमध्ये तर सेमीफायनल आणि फायनल ही फ्लडलाईटमध्ये आपण संपन्न करणार आहोत. अनोखी संकल्पना AB ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम आंबेगाव सूरज गायकवाड. फलंदाजी करत असताना तब्बल 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. पाहूया गोलंदाजी करत असताना कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल. आमचे बाळाभाऊंचं या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. इथे देखील चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. विडॉनच्या हातामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत मिळालेली सिंगल. निखिल यांनी आपलं खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या होते ती 19 धावा, 19 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 19 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन इथे देखील पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा केलेला बदल. संभाजी पाटील यष्टांच्या मागे, बबलू पाटील क्षेत्ररक्षण सजवतायत. तर पुढचा चेंडू सूरज यांचा राजेशसाठी. डान्सिंग डाऊन द विकेट, अप्पर कटचा फटका, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. राजेश पवार अलगद जाळ्यामध्ये अडकला जातोय. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. राजेश पवार एक तंत्रशुद्ध फलंदाज इथे बाद होतोय. जे
बदलात तिथे आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणी अप्परकटचा केलेला प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. सचिन बर्गे इन ॲक्शन पुन्हा एकदा चेंडू खाली येताना पाहायला मिळाले. या मॅचमधील या इनिंगमधले जर आपण पाहिले तर 2 बॅटर बाद आहेत आणि दोन्ही झेल बाद, आणि ते दोन्ही झेल सचिन बर्गे यांनी टिपलेत. जे किती महत्त्वपूर्ण क्षेत्ररक्षक आहेत. नवीन बॅटर सुराज कोराम. इथे देखील हलक्या हाताने चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळलाय. एक धाव अगदी जलद गतीने या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20 धावा. सूरज कोरम देखील आपण पाहिलं तर एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. मॅच घेऊन खेळणारा खेळाडू आहे. इथे देखील जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे आणि ती जबाबदारी कशा पद्धतीने इथे पेलली जाईल. स्ट्राईकला निखिल वाघमारे, हा देखील एक विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे आणि यावरची जी जबाबदारी आहे, जी पॉवर प्लेची जबाबदारी आहे, ती प्रामुख्याने निखिल, राजेश यांच्या खांद्यावरती असे. इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. आतापर्यंत 21 धावा झाल्यात. 30 धावेंची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 30 धावा अजूनही करायच्या आहेत. ज्याप्रमाणे फलंदाजी आपण पाहतोय जी सुरू आहे, त्याचप्रमाणे गोलंदाजांकडे देखील अजून भरपूर काही शिल्लक आहे मॅच आपल्या बाजूने झुकवण्यासाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू निर्धाव, डॉट, चांगलं कमबॅक. सूरज गायकवाड. आज या नावाची चर्चा प्रामुख्याने पहिल्या मॅचमध्ये केली जाते, कारण फलंदाजी काहीशी इतर खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळाली, काहीशी कमकुवत झाली. परंतु सूरज गायकवाडचे 2 बिग हिट, 2 षटकार आपण पाहिले. त्यामध्ये धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं गेलं. त्याचप्रमाणे गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी. पुढचा चेंडू. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू फॉलो थ्रोमध्ये अडवलाय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आहे. काय गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला सूरज यांची पाहायला मिळते. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 21 वरती स्थिरावलेली आहे. अजूनही 30 करायच्यात. आज प्रत्येक मॅच 6 षटकांची खेळवली जाणार आहे. या अगोदरच्या दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर 5-5 षटकांच्या मॅच होत्या. परंतु सुपर 11 जे सुपरस्टार खेळाडू आहेत त्यांच्यासाठी 6 षटकांच्या मॅचेस आहेत. पुन्हा एकदा सूरज गायकवाड इथे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला निखिल वाघमारे. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव. पुढचा चेंडू. इथे देखील शफल होऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या यष्टीच्या फार बाहेर. पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलंय. अवांतर धाव इथे खर्च केली जाते. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 22 धावा. 22 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर, नाही का. अजून एक चेंडू मला वाटतं शिल्लक असेल. दुसरं षटक सुरू आहे. 22 धावा झाल्यात 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू. इथे देखील फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॅटची हलकीशी एज आणि त्यानंतर चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. दोन षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो इथे होते ती 2 गाड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. निम्म्या धावा बरोबर झाल्यात. अजून निम्म्या धावा करायच्या आहेत. 24 चेंडू आणि 26 धावेंची 26 धावेंची अजूनही गरज आहे. 24 चेंडू आणि 26 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे. काल आपण पाहिला असेल ती 6 चेंडूमध्ये 27 धावेंची गरज होती. 1 चेंडू राखून इथे मॅच संपवली राजू पाटे यांनी. त्यामुळे कुठल्या क्षणी कुठली मॅच टर्न होईल सांगता येत नाही. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अंकित. सूरज कोराम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल. झेल होईल का? झेल इथे शेवटच्या क्षणी निसटलाय. चेंडू हातातून निसटला
आणि त्या दरम्यान 1 धाव इथे वेगात पूर्ण केली जाते. परंतु गोलंदाजाचं कौतुक आहे, अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना फॉलो थ्रूमध्ये अगदी 30 सर्कल डीप शॉर्ट स्क्वेअर लेगपर्यंत पळत येऊन झेल घेणं, ते देखील उलट्या दिशेने. प्रयत्न तर 100% केला, हाताला लागून चेंडू निसटला. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. एक एक धाव महत्त्वाची आहे, एक एक निर्धाव चेंडू देखील महत्त्वाचा आहे. जे दोन्ही संघांना जर का जिंकायचं असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला एक एक धाव तिथे बनवावी लागेल, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेट प्लस निर्धाव चेंडू इथे हाताळावे लागतील. पॉवर प्लेची षटकं संपले, त्याचमुळे क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट, निर्धाव. निखिल वाघमारेचं जर आपण पाहिलं ना तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अगदी वेगात, म्हणजे बॅट स्विंग इथे फार जलद गतीने बॅट फिरवली जाते. परंतु आज म्हणावा तसा टायमिंग होत नाहीये, बॅटवरती चेंडू येत नाहीये, त्यामुळे चेंडू वारंवार निर्धाव आहेत. पुढचा चेंडू अंकित यांचा. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू, बॅटची एज आणि त्यानंतर यष्ट्यांचा घेतलेला वेध, त्रिफळा बाद, दांडी होते गुल. तिसरा बॅटर निखिल वाघमारे, बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. निखिल वाघमारे इथे बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. आरिफ संगम. आरिफ संगम न्यू बॅटर इन, मॅन फ्रॉम निगडी प्राधिकरण. हा देखील एक विस्फोटक बॅटर आहे. याला देखील थांबवणं म्हणजे फार मोठं चॅलेंजिंग काम इथे अंकितला आहे. परंतु आतापर्यंत या षटकामध्ये अंकितची गोलंदाजी उल्लेखनीय आहे, अप्रतिम गोलंदाजी केली आहे. आणि हेच खरं अर्थाने गोलंदाजाचं कमबॅक करण्याचं अस्त्र इथे अंकितने बाहेर काढलंय. हा चेंडू मात्र भरकटला जातोय. गोलंदाजीची केलेली स्तुती आणि त्यानंतर आपण पाहतोय उजयष्टीच्या बाहेर पंचांनी इथे वाईड बॉलचा इशारा केलाय. अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28 धावा. एक एक धाव किती महत्वाची आहे. हा येणारा काळ तुमच्यापर्यंत ही मॅच घेऊनच येईल. किती महत्वाचं इथे ही मॅच आहे. जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये दाखल होईल. पुढचा चेंडू इथे देखील फुल टॉस, परंतु त्या ठिकाणी त्या चेंडूवरती मोठा प्रहार करता आला नाही. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने नो बॉल आहे. नो +1 चेक करायचा आहे. पंचांना तिथे चेक करायचा आहे. बघा खेळाडूचा रिव्ह्यू नाहीये. पंच ज्यावेळेस इथे टेक्नॉलॉजीचा वापर करतील त्यावेळेस इथे पडताळणी केली जाईल. इथे बिमर आहे की नाही त्याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांकडे सोपवतोय. अक्षय निर्मल सर आपल्याबरोबर इथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जोडले जात आहेत. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. आणि इथे पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. टेक्नॉलॉजीचा वापर किती महत्वाचा आहे बघा. जर इथे कॅमेरे नसते तर कदाचित मुख्य पंचांचा निर्णय इथे ग्राह्य धरला गेला असता. परंतु टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर योग्य वेळेस करण्यासाठी इथे आपण tenniscricket.in ची संपूर्ण टीम इथे बोलवलेली आहे. पुढील मॅचचा टॉस इथे आपण संपन्न करतोय. शिरूर विरुद्ध उरळी कांचन, साईराम क्रिकेट क्लब आणि स्मॅश 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या प्लेइंग 11 टिक करायची आहे आणि मग टॉस इथे संपन्न करायचा आहे. पहिली प्लेइंग 11. धावसंख्या इथे आपण पाहतोय
इथे स्थिरवलेली गेली आहे. इथे देखील मोठा प्रहार सूरज कोरमच्या बॅट मधून गगनचुंबी गगनभेदी षटकार 6 धावा. काय फटका इथे सजवला जातोय बघा. शेवटचा चेंडू अख्ख्या षटकाचं समीकरण बदलून गेलं. आतापर्यंत अंकित यांनी चांगली गोलंदाजी केली. जुना का नवीन सर? जुना चेंडू फेका आतमध्ये. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 धावा झाल्यात. 35 रन्स ऑन बोर्ड. 3 षटकानंतर 35 धावा. धावगती अगदी योग्य आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल इथे केली जाते. एका बाजूने जर आपण पाहिलं तर श्रेयांक 11 हा संघ जर आपण पाहतोय बॅटिंग करतोय आणि विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. परंतु अजूनही जर आपण पाहिलं तर मातोश्री 11 हडपसर हा संघ इथून पुढे देखील कमबॅक करू शकतो. पुढील मॅचचा टॉस देखील केला जाईल. परंतु त्या अगोदर ती आपली प्लेइंग 11 इथे दोन्ही संघांसमोर ही प्लेइंग 11 देणं फार गरजेचं आहे. कारण टॉस झाल्यानंतर बहुतेक करून आपण प्लेइंग 11 चेंज करतो. परंतु त्या अगोदर तीच दोन्ही संघांनी प्लेइंग 11 देणं फार गरजेचं आहे. दोन्ही कॅप्टनला ते प्लेइंग 11 दाखवणं देखील गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण टॉस इथे संपन्न करणारच आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 35 धावा झाल्यात. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती संभाजी पाटील उर्फ बबलू पाटील. जालेंदरजी वाळके आणि त्याचबरोबर विठ्ठलजी टिंगरे या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत इथे केलंय. कासिफ संगमच्या बॅटमधून जातोय चेंडू सीमा रेषा पार येतोय. षटकार 6 धावा. षटकारापाठोपाठ खेळलेला एक खणखणीत चौकार लॉंग लेगच्या दिशेने. 10 धावा पहिल्या 2 चेंडूवरती. धावसंख्येचा जर विचार केला तर 45 धावा झाल्यात. अजूनही 7 करायच्या आहेत. 16 चेंडूमध्ये 7 धावा. श्रेयांक 11 या संघाने मात्र या सामन्यामध्ये बाजी मारली आहे. प्रथमतः गोलंदाजी आणि त्यानंतर केलेली फलंदाजी. पुन्हा एकदा इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. या स्पर्धेतील सर्वात दूरवरचा समोरच्या दिशेने खेळलेला एक बहारदार टोला. षटकार 6 धावा. एका धावीची गरज. 15 चेंडू आणि एका धावीची गरज. वन साइड हिरो प्रमाणे या ठिकाणी आरिफ फलंदाजी करतोय. इथे मात्र बबलू पाटील आपला क्लास दाखवतायत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एका धावीची अजूनही इथे गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. कासिफ संगम त्या ठिकाणी बाद होतात आणि पहिल्यांदाच मला वाटतं प्रथमेश गोसावी यांना या ठिकाणी आमंत्रित केलंय की बॅटिंग करायची संधी. जे आता जर हे चित्र तुम्ही मैदानामध्ये पाहिलं ना तर बबलू पाटील हे प्रामुख्याने फलंदाज आहेत. ते गोलंदाजी करतायत आणि प्रथमेश गोसावींचा जर विचार केला तर प्रामुख्याने गोलंदाज आहेत. ते आता फलंदाजी करत होते. मॅच इथे फिनिश. श्रेयांक 11 हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. विजय संघाचं अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील दिला जाईल. प्रथमतः पहिली गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकलत असताना ज्याने 7 धावा खर्च करून 3 विकेट्स मिळवल्या प्रथमेश गोसावी ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानाच्या बाहेर यायचंय आणि मैदानाच्या आत जाताना देखील एका लाईनीत एका ओळीतच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण पाहतो प्रथमेश गोसावी या ठिकाणी जालिंदरजी वाळके आणि त्याचबरोबर विठ्ठलजी टिंगरे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. चला प्रथमेश गोसावी आपल्याला